माझ्या 14-15 वर्ष झाले तर कॅन्टीन होती साहेब. मी कंपनीत चाय नाश्ते टाकत होतो. सगळ्या कंपनीमुळे आम्ही वेगळं झालो साहेब. सगळ्या आमचे 3-4 लाख रुपये अटकून गेले कंपनीमध्ये. आम्हाला 15 दिवसाची नोटीस सांगितली, 15 दिवसात शेड खाली करा. आमची कॅन्टीन होती, कॅन्टीन पण तोडून टाकली साहेब. आमचे पोरं शाळा शिकतात, त्यांचं ट्युशन कसं करायचं तुम्ही सांगा. आता कर्ज काही नव्हतं आमच्यावर, पण हे कंपनीवाले चालले गेले ना, फोन पण उचलत नाही साहेब. आता कोणी मालुंगेला गेला, कोणी तलवड्याला गेला, कोणी चाकण, कोणी फुरसुंगी आणि कोणी भोसरीला गेला सर. सगळ्या कंपन्या इकडे तिकडे अप्रचिप्रे झाले. लय लोकांचं नुकसान झालं सर. माझं नाव सलीम बेग आहे. मी प्रॉपर तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणाचा आहो. माझ्या 14-15 वर्ष झाले तर कॅन्टीन होती साहेब. मी कंपनीत चाय नाश्ते टाकत होतो. सगळ्या कंपनीमुळे आम्ही वेगळं झालो साहेब. सगळ्या आमचे 3-4 लाख रुपये अटकून गेले कंपनीमध्ये. लोक फोन पण उचलत नाही सर. सगळ्या कंपन्या तुटल्या सर. रवी रंजन काटा, भैरवनाथ मंदिर, मी काय म्हणतात तर आपल्या हरकुडे वस्तीपासून तर पार भारत माता चौकपर्यंत चाय नाश्ते टाकत होतो सर. रवी रंजन काटा, आपल्या काय म्हणतात तर सस्ते पाटील नगर, भारत माता चौक, बारण्याच्या घराच्या पुढेपर्यंत चाय नाश्ते टाकत होतो. सगळ्या कंपन्या तुटल्या सर. आमचे कमीत कमी 3-3.5 लाख रुपये टाकले सर. कर्ज काही नव्हतं आमच्यावर, पण हे कंपनीवाले चालले गेले ना, फोन पण उचलत नाही साहेब. आता कोणी मालुंगेला गेला, कोणी तलवड्याला गेला, कोणी चाकण, कोणी फुरसुंगी आणि कोणी भोसरीला गेला सर. सगळ्या कंपन्या इकडे तिकडे अप्रचिप्रे झाले. लय लोकांचं नुकसान झालं सर. आम्हाला 15 दिवसाची नोटीस सांगितली, 15 दिवसात शेड खाली करा. आमची कॅन्टीन होती, कॅन्टीन पण तोडून टाकली साहेब. आमचे पोरं शाळा शिकतात, त्यांचं ट्युशन कसं करायचं तुम्ही सांगा. आता पैसे पाणी काही भेटून राहिले. लय वाईट परिस्थिती आली हो साहेब. लय शराब भेटणार तुम्ही माणसानं काय म्हणून राहिले. असं नाही करायला पाहिजे. करा तुम्ही, आम्ही नाही म्हणत नाही, पण सांगा शांत चित्तानं बा 2-3 महिन्यात तुम्ही खाली करून तुमची जागा सापडून घ्या. कुठे जायचं तिथं जा. लोकायले शॉप नाही भेटू राहिले. एवढे इथं तरी कमी किराया होतं लोकायले. भोसरी MIDC मध्ये, तलवडे, चाकण, मालुंगे लय किराया महाग आहे साहेब. लोकायले शॉप भेटू राहिले, पण लाईट नाही. 4-5 दिवस झाले आमच्या इथं लाईट नाही. बारके पोरं असे झपत नाही काही रातभर. लाईनाचे खांबे पण तोडून टाकले. लोकांचे टॉयलेट बाथरूम होते ते पण तोडून टाकले सर. काय सांगायचं, असं नाही करायला पाहिजे साहेब. लोकांना जेवण नाही भेटायला. इथून पासून पार मोशी रोडपर्यंत एक बी कॅन्टीन नाही राहिली सर. एक बी जेवणाचं हॉटेल नाही. तुम्हाला खोटं वाटेल तुम्ही चालून बघा. पंचरच्या दुकान पण तोडून टाकल्या. कालपासून आमची गाडी पंचर आहे. पंचर जोडायला आम्हाला भेटून राहिलं दुकान. लाईट बंद केली सर. पाण्याचे नळ तोडून टाकले. लोकांना पाणी नाही भेटू राहिला, जेवण नाही भेटू राहिलं साहेब. हां अरे कोणी आलं नाही सर बघायला. काय सांगायचं तुम्हाला. कोणी आज तुम्ही तरी आले फक्त न्यूजमध्ये काय पण दाखवून राहिले सर. तुम्ही म्हणसान काम राहिले. 13-14 तारखेपासून मोशी रोड तोडणं चालू आहे, तरी कोणा न्यूजमध्ये नाही दाखवलं सर. मुंबईचं दाखवतात, तिथून निघलो नाही तर वाघोलीचं दाखवतात. बरोबर काय. राजस्थान, UP, बिहार, लखनौ तिकडचं दाखवू राहिले, पण पुण्याचं काय हात लोक दाखवलंच नाही सर. तुम्ही तरी आले तर आता दिखू राहिले. सांगा साहेब. 14-15 वर्ष झाले माझी कॅन्टीन इथं विहिरीजवळ आहे, गली नंबर 10 मध्ये. माझं नाव सलीम बेग आहे. माझा मोठा भाऊ आहे सलमान बेग. आम्ही दोघं भाऊ सकाळी सर 3-4 वाजता कॅन्टीन उघडत होतो. कंपनीवाले नाईटवाले चाय प्यायला येत होते. नाईटवाल्याला आम्ही चाय बी देत होतो सर. आता काय सांगायचं साहेब. मला एक मुलगी आहे, माझी फॅमिली आहे. कंपनीच्या भरोश्यावर राहिले आलतो मी इथं. कंपन्या वस्त झाल्या, काय करायचं साहेब. मा भाऊ आहे, त्याला 2 पोरं आहेत. ट्युशनला जातात, शाळेला जातात. आता सर आमच्या कंपनीत पैसे अटकले. आता तुम्हाला काय सांगतो, 20-25 कंपन्या आहेत. कोणी माळुंगेला गेला, कोणी चाकणले, कोणी भोसरीला, कोणी जेजुरीला गेला, कोणी तलवडेत गेला सर. कोणी माळुंगेला गेला. तिथून निघलो नाही. एक कंपनी आहे तर ते लोणवाड्याला गेले. सांगा सर आता आम्ही इथून तिथपर्यंत चाय नाश्ते कसे पोहोचणार. बरोबर आहे की नाही.